मृत्यूनंतर आत्मा कोणाला शोधतो? मन हेलावणारी गुरुशिष्य कथा गुरुमुखातून ऐका आत्म्याचा प्रवास. एका शांत आश्रमात संध्याकाळची वेळ होती. सूर्यास्ताचे केशरी रंग आकाशात पसरले होते. पक्षी आपल्या घरट्याकडे परतत होते. आश्रमातील सर्व शिष्य गुरूंच्या चरणी बसले होते. तेवढ्यात एक तरुण शिष्य उभा राहिला. त्याच्या डोळ्यात कुतूहल होते, पण मनात भीतीही होती. तो म्हणाला, गुरुदेव, या जगात जन्माला आलेला प्रत्येक जीव एक दिवस मृत्यूला सामोरा जातो. पण मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मृत्यूनंतर आत्मा सर्वप्रथम कोणाला शोधतो? हा प्रश्न ऐकताच सर्व आश्रम शांत झाला. गुरु काही क्षण डोळे मिटून बसले. मग ते हळूच म्हणाले, वत्सा, हा प्रश्न साधा नाही. या प्रश्नाचं उत्तर समजलं तर जीवन जगण्याची पद्धतच बदलून जाईल. आज मी तुला एका आत्म्याची कथा सांगतो. भाग 1. श्रीधरचा शेवटचा श्वास. एका गावात श्रीधर नावाचा माणूस राहत होता. तो श्रीमंत नव्हता, गरीबही नव्हता. पत्नी, मुलं, घर, शेती सगळं होतं. पण देवभक्तीला वेळ नव्हता. त्याला वाटायचं, आधी संसार करू, नंतर देव बघू. वर्षे सरत गेली. एक दिवस अचानक त्याला गंभीर आजार झाला. तो मृत्युशय्येवर पडला होता. घरात पत्नी रडत होती. मुलं घाबरलेली होती. आणि एका क्षणी श्रीधरचा शेवटचा श्वास निघाला. भाग 2. शरीरापासून आत्मा वेगळा होतो. श्रीधरला वाटलं तो अजून जिवंत आहे. पण काही क्षणांनी त्याने स्वतःच शरीर खाली पडलेलं पाहिलं. तो घाबरला. मी इथे उभा आहे. मग तिथे कोण? तेव्हा त्याला समजलं, आत्मा शरीरापासून वेगळा झाला आहे. त्याची पत्नी त्याच्या मृत शरीराला मिठी मारून रडत होती. पण तिचे अश्रू पुसण्यासाठी तो काहीच करू शकत नव्हता. भाग 3. आत्मा सर्वप्रथम कोणाला शोधतो? शिष्याने गुरूंना विचारले, गुरुदेव, मृत्यूनंतर आत्मा सर्वप्रथम कोणाला शोधतो? गुरु म्हणाले, आत्मा सर्वप्रथम त्या व्यक्तीला शोधतो ज्याच्यावर त्याचं सर्वाधिक प्रेम आणि आसक्ती असते. श्रीधरचा आत्मा आपल्या मुलांभोवती फिरू लागला. त्याला त्यांना सांगायचं होतं, मी अजून इथेच आहे. पण कुणालाच त्याचा आवाज ऐकू येत नव्हता. भाग 4. आसक्तीचे बंधन. गुरु म्हणाले, ज्या गोष्टींना आपण माझं म्हणतो त्याच गोष्टी मृत्यूनंतर आत्म्याला बांधून ठेवतात. घर, पैसा, मुलं, जमीन. श्रीधरचा आत्मा त्यातून बाहेर पडू शकत नव्हता. भाग 5. यमदूतांचे आगमन. येथे यमदूतांचे वर्णन भयावह करता आध्यात्मिक स्वरूपात. 2 तेजस्वी दूत त्याच्यासमोर आले. ते म्हणाले, चला, तुमचा पृथ्वीवरील प्रवास संपला आहे. भाग 6. कर्मांचा आरसा. श्रीधरसमोर त्याचं संपूर्ण आयुष्य चित्रपटासारखं दिसू लागलं. त्याने केलेली प्रत्येक चांगली आणि वाईट कृती त्याला दिसू लागली. भाग 7. आत्म्याचा पश्चात्ताप. त्याला जाणवलं, मी घरासाठी खूप केलं, पण आत्म्यासाठी काहीच केलं नाही. भाग 8. एका भक्त आत्म्याची भेट. प्रवासात त्याला एका भक्त आत्म्याची भेट झाली. त्याच्या चेहऱ्यावर अद्भुत शांतता होती. भाग 9. भक्त आत्म्याचे रहस्य. तो म्हणाला, मी आयुष्यात देवाला विसरलो नाही, म्हणून आज मला भीती नाही. भाग 10. गुरूंचे महान रहस्य. गुरु म्हणाले, मृत्यूनंतर आत्मा शेवटी देवाला शोधतो. पण ज्याने आयुष्यभर देवाला विसरलं त्याला तो शोध कठीण वाटतो. भाग 11. शिष्याच्या डोळ्यात अश्रू. शिष्य रडू लागला.
गुरुदेव, मग आपण काय करावं? भाग 12 अंतिम उत्तर. गुरु म्हणाले, संसार करा, पण त्यात हरवू नका. पैसा कमवा, पण त्याचा गुलाम होऊ नका. आणि रोज थोडा वेळ आत्म्यासाठी ठेवा. कथेचा सार. मृत्यूनंतर आत्मा सर्वप्रथम आपल्या प्रिय व्यक्तींना शोधतो. नंतर त्याला आपल्या कर्मांची जाणीव होते. आणि शेवटी तो त्या परमशक्तीला शोधतो जिच्यापासून तो आला आहे. म्हणूनच मृत्यूच्या आधी देवाला शोधा, कारण मृत्यूनंतरचा शोध अधिक कठीण असतो. कथेचा भावनिक कानमंत्र. प्रिय श्रोत्यांनो, ही कथा संपली असेल, पण तिचा खरा अर्थ आता सुरू होतो. आज श्रीधरची कथा ऐकताना कदाचित तुम्हाला वाटलं असेल की ही एका माणसाची गोष्ट आहे. पण सत्य हे आहे की त्या श्रीधरमध्ये आपण सर्वजण आहोत. आपण सकाळपासून रात्रीपर्यंत धावत असतो. पैशासाठी धावतो, घरासाठी धावतो, मुलांसाठी धावतो. पण एक क्षण थांबून स्वतःला विचारतो का, ज्या आत्म्यासाठी हे सर्व करतोय, त्याच्यासाठी मी काय करतोय? मृत्यू हा श्रीमंत गरीब, राजारंक, विद्वानज्ञानी असा भेद करत नाही. तो फक्त एकच प्रश्न विचारतो, तू जगलास कसा? तुझ्या बंकेत किती पैसा होता हे विचारलं जाणार नाही. तुझ्याकडे किती जमीन होती हे विचारलं जाणार नाही. पण एक गोष्ट नक्की विचारली जाईल, तुझ्या हृदयात प्रेम किती होतं? दृष्टात एक रिकाम्या हाताने जाणारा राजा. एक राजा होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. सोन्याचे महाल, हजारो नोकर, असंख्य हत्ती घोडे. त्याला वाटायचं की या जगात त्याच्यापेक्षा मोठा कोणी नाही. एक दिवस तो आजारी पडला. मृत्यू जवळ आला. राजा घाबरला. तो म्हणाला, माझं सोनं आणा, माझा खजिना आणा, माझ्या संपत्तीला माझ्यासोबत पाठवा. पण कुणीच काही करू शकलं नाही. मृत्यूच्या क्षणी त्याने दोन्ही हात पुढे केले. ते पूर्ण रिकामे होते. तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो म्हणाला, आयुष्यभर ज्यासाठी धावलो, त्यातील एक कणही माझ्यासोबत आला नाही. मित्रांनो, जन्मताना हात रिकामे असतात, जातानाही रिकामेच असतात. मग मध्ये इतका अहंकार कशाचा? दृष्टांत दोन भाऊ. दोन भाऊ होते. एकाने आयुष्यभर पैसा कमावला. दुसऱ्याने पैसा कमावला, पण सोबत माणुसकीही जपली. दोघांचाही मृत्यू झाला. पहिल्याच्या अंत्यसंस्काराला लोक आले. पण त्याच्या जाण्याने कुणाच्या डोळ्यात अश्रू नव्हते. दुसऱ्याच्या अंत्यसंस्काराला संपूर्ण गाव रडत होतं. कारण त्याने लोकांच्या हृदयात जागा निर्माण केली होती. त्या दिवशी गावातील एका वृद्धाने म्हटलं, माणूस किती वर्ष जगला हे महत्त्वाचं नाही, तो किती हृदयात जगला हे महत्त्वाचं आहे. दृष्टांत 3 गुरु आणि मातीचा दिवा. एक शिष्य गुरूंना म्हणाला, गुरुदेव, आयुष्याचं खरं रहस्य काय? गुरूंनी त्याला एक मातीचा दिवा दिला आणि म्हणाले, हा दिवा घेऊन अंधाया खोलीत जा. दिवा पेटताच अंधार नाहीसा झाला. गुरु म्हणाले, हा दिवा म्हणजे तुझं शरीर आणि ज्योत म्हणजे आत्मा. मातीचं भांड एक दिवस फुटेल, पण ज्योत विझत नाही. ती फक्त दुसऱ्या प्रवासाला निघते. सर्वात मोठा कानमंत्र. तुमची मुलं तुमच्यासोबत येणार नाहीत. तुमचं घर तुमच्यासोबत येणार नाही. तुमची संपत्ती तुमच्यासोबत येणार नाही. तुमच्यासोबत येतील फक्त 3 गोष्टी: तुमचे कर्म, तुमची भक्ती आणि तुम्ही दिलेलं प्रेम. म्हणून आजच आईवडिलांना प्रेमाने भेटा. आजच कुणाला माफ करा. आजच कुणाच्या डोळ्यात आनंद निर्माण करा.
कारण कोणाचा शेवटचा दिवस कधी असेल हे कुणालाच माहीत नाही. मनाला भिडणारा शेवट. एक दिवस आपला फोटोही भिंतीवर लावला जाईल. आपल्या कपाटातील कपडे तसेच राहतील. आपला मोबाईल दुसरा कुणीतरी वापरेल. आपली खोली तशीच असेल. फक्त आपण नसू. म्हणून जिवंत असतानाच प्रेम करा. जिवंत असतानाच भक्ती करा. जिवंत असतानाच देवाला स्मरा. कारण मृत्यूनंतर आत्मा ज्याला शोधतो त्याला जिवंतपणी शोधलं तर जीवन धन्य होतं. धन्यवाद मित्रांनो. कथा आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. जय सियाराम.